12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अशी बातमी, कारण 12वीच्या परीक्षेचा आज निकाल जाहीर होणार आहे। दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हा निकाल पाहता येईल। महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या maharesult.nic.in या संकेतस्थळावर हा ऑनलाईन निकाल आता विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे। मात्र त्याआधी सकाळी 10 वाजता राज्य शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आहे। राज्यातील 12वीचा निकाल आज जाहीर होणार आहे। महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होईल। तर मंगळवारपासून म्हणजेच 6 मे पासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका सुद्धा दिली जाणार आहे। विद्यार्थी अधिकृत वेबसाईट maharesult.nic.in यावर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाउनलोड करून निकाल पाहू शकतील। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, खरं तर संपूर्ण 12वीच्या विद्यार्थ्यांना ज्याची आज होती अपेक्षा होती तो आज निकाल जाहीर होणार आहे। काय सध्याचं वातावरण खरं तर बघायला मिळत आहे? नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये एक उत्सुकता आहे की आपला रिझल्ट कसा असणार, कारण गेले अनेक दिवस जे विद्यार्थी प्रतीक्षेत होते, जवळपास राज्यात 15 लाख विद्यार्थी जे आहेत ते 12वीच्या परीक्षेला बसलेले होते। त्यापैकी 10 लाख हे मुले होते आणि 6 लाखाच्या जवळपास मुली या 12वीच्या परीक्षेला बसलेल्या होत्या। या सर्वांचा आज निकाल लागणार आहे। यामध्ये यावर्षी 37 तृतीयपंथी नागरिक सुद्धा परीक्षेसाठी बसले होते, हे विशेष आहे। आणि राज्यात यावर्षी निकाल कसा लागणार याकडे लक्ष लागलेलं आहे। 11 वाजता पत्रकार परिषदेमध्ये निकाल जाहीर केला जाईल। त्यानंतर 1 वाजता जे आहे ते विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध होईल आणि 6 तारखेला त्याची प्रत सुद्धा घेता येणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, आनंद आहे आणि धाकधूक सुद्धा मोठी वाढलेली आहे। आता 1 वाजता कसा रिझल्ट लागतो ते पाहणं महत्त्वाचं आहे। यावर्षी कोण बाजी मारणार, मुली मारणार का मुले मारणार, हाही उत्सुकतेचा विषय असून त्याकडे सर्वांचं आता लक्ष लागलेलं आहे। गौरी, नक्कीच बालाजी, या निकालाकडे खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आज 12वीच्या परीक्षेचा हा निकाल जाहीर होईल। दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण विद्यार्थ्यांना, 12वीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल बघता येणार आहे। त्याआधी 10 वाजता पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आहे। त्यामधून सुद्धा नेमकी काय माहिती समोर येते राज्य शिक्षण मंडळाकडून हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल।